कल्पना करा, एक 16 वर्षांचा मुलगा, डोळ्यात मोठी स्वप्न, पण त्याच्या डोळ्यातला प्रकाश आता फक्त आठवणीत उरलाय. त्याचं नाव यशराज गांगुर्डे. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर घराचं ओझं मोठ्या भावावर आलं. तो गिरणीत रात्रंदिवस काम करत होता. फक्त एकच ध्येय डोळ्यांसमोर होतं, ते म्हणजे यशराजला शिकवायचं आणि पुढे न्यायचं. यशराज शांत स्वभावाचा, अभ्यासात हुशार आणि स्वप्न पाहणारा मुलगा. त्याच्या आयुष्यात एक साधा शनिवार आला आणि अख्खं आयुष्य बदलून गेलं. त्या दिवशी अशोकनगरमधल्या एका खाजगी क्लासमध्ये बाकावर कोण बसणार यावरून तिघांमध्ये किरकोळ वाद झाला. साधा वाटणारा वाद शाळा क्लासमध्ये नेहमी होतो तसाच, पण त्या दिवशी राग, अहंकार आणि दुखावलेपण खोलवर मनात रुतलं. काही दिवसांनी शनिवारीच क्लास सुटल्यावर तिघं पुन्हा आमने सामने आले. टोमण्यांची सुरुवात झाली. बाकावर तूच का बसतोस? वातावरण ताणलं गेलं. क्षणात राग स्फोटला आणि दोघांनी यशराजवर हल्ला चढवला. त्याला इतकं मारलं की काही क्षणात तो बेशुद्ध पडला. आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं, घाबरले. क्लासच्या लोकांनी लगेच रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांचं वाक्य काळजाला चिरणारं होतं. तो आधीच गेला होता. मुलगा गेला, पण फक्त एक मुलगा नाही, घराचा आधार गेला. घरात आधीच वडील नव्हते, आता आई आणि भावाने यशराजलाही गमावलं. स्वप्न होती, पण आता त्यांची राख उरली. ही घटना फक्त एका कुटुंबापुरती मर्यादित नाही, ती विचार करायला लावणारी आहे. शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासमध्ये सुरक्षितता खरंच आहे का? मुलांमध्ये राग, संवादाचा अभाव, भावनिक संतुलन ही बाल गुन्हेगारीचं मूळ नाही का? पोलिसांनी आता दोन्ही अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. तपास सुरू आहे, पण एक प्रश्न उभा राहतो. एका बाकावर बसण्याचा वाद एवढा जीवघेणा कसा बनतो? समाज म्हणून पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन सगळ्यांना विचार करायला हवा. मुलांमधील ताण ओळखायला हवा, त्यांचं ऐकायला हवं, संवाद वाढवायला हवा. कारण त्यांना फक्त मार्क नाही, भावनिक आधारही हवा असतो. ही गोष्ट यशराजची असली तरी इशारा आपल्यासाठी आहे. जर आपल्या घरात, शाळेत किंवा कॉलनीत एखादा मुलगा गप्प तणावाखाली अस्वस्थ वाटत असेल तर संवाद साधा, मदतीचा हात द्या. कारण कधी कधी एका बाकावरून सुरू झालेला वाद अख्खं आयुष्य बदलून टाकतो. यशराज गेला, पण त्याची गोष्ट सांगणं, त्यातून शिकणं हे आपलं कर्तव्य आहे. आजचा धडा उद्याच्या सुरक्षिततेचा पाया होऊ शकतो. ही गोष्ट शेअर करा, विचार करा, संवाद वाढवा, कारण बदल आपल्याच घरातून सुरू होतो.